तुमच्या घरामध्ये जर कोणी 10वी पास असेल तर त्यांच्यासाठी केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये म्हणजेच खुफिया विभागामध्ये सुरक्षा सहाय्यक पदाच्या एकूण 4987 जागासाठी भरती निघालेली आहे। या पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास पाहिजे। या पदाचा फॉर्म भरण्यासाठी तुमचे वय 18 ते 27च्या दरम्यान असले पाहिजे। जर तुमची कास्ट SC किंवा ST असेल तर तुम्हाला 5 वर्ष वयामध्ये सूट आहे आणि जर तुमची कास्ट जर OBC असेल तर तुम्हाला वयामध्ये 3 वर्ष सूट आहे। आणि या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी परीक्षा फी जनरल OBC आणि EWS साठी 650 रुपये आहे, तर SC ST महिला आणि माजी सैनिकसाठी 550 रुपये आहे। सध्या या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 पर्यंत आहे। यामध्ये पुन्हा बदलसुद्धा होऊ शकते। तर या फॉर्मसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आलात तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर आता या पदासाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या समोर दिलेल्या लिंकवर यायचं आहे। तर ही वेबसाईट आहे। तर या वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी दिलेली आहे। तिथं क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर येऊ शकता। तर सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट येईल बघा अशी IBSA एक्झिक्युटिव्ह 2025 ॲप्लिकेशन। इथं क्लिक करून आपल्याला वेबसाईटवर यायचं आहे। खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही लिंक दिलेली आहे। तर इथं आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम बघा इथं टू रीड ॲडव्हर्टाइजमेंट इथं आपली जाहिरात दिलेली आहे। तर 1-2 मिनिटांमध्ये आधी आपली जाहिरात वाचून घ्या। तर इथं बघा इथं विभाग दिलेले आहेत। तर या विभागानुसार तुम्हाला कोणती लँग्वेज आली पाहिजे आणि तुमच्या कास्टला किंवा तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते दिलेले आहेत। तर जर आपल्या महाराष्ट्राचा विचार जर केला याच्यामध्ये तर बघा इथं नागपूर आणि मुंबई असे 2 दिलेले आहेत। तर इथं मुंबईसाठी बघा मराठी, कोकणी किंवा अहिराणी भाषा आहे। त्याच्यानंतर नागपूरमध्ये मराठी किंवा पंजाबी किंवा उर्दू, गोंदी किंवा मदिया आणि त्याच्यानंतर समोर इथं तुम्हाला कास्टला किती जागा आहे ते इथं समोर दिलेलं आहे। तर इथं बघा इथं वर बॉक्स दिलेला आहे। इथं पहिला बॉक्स आहे ओपनसाठी, जे अनरिझर्व आहेत, जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत। त्याच्यानंतर 2 नंबर जे OBC मध्ये आहेत, त्याच्यानंतर SC मध्ये, ST मध्ये आणि EWS मध्ये अशी इथं जागा दिलेली आहे। ते तुमचे जागा पाहून घ्या एकदा। त्याच्यानंतर खाली येऊन पूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्या। याच्यामध्ये तुमची पेमेंट वगैरे तुम्हाला किती मिळणार आहे काय नाही तर दाखवलेलं आहे। शिक्षण वगैरे काय लागणार तर याच्यासाठी तुम्हाला 10वी पास पाहिजे। त्याच्यानंतर कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे आणि त्या विभागामधली ती भाषा तुम्हाला आली पाहिजे। तर हे पूर्ण जाहिरात वाचून घ्या। त्याच्यानंतर आपल्या या वेबसाईटवर आपल्याला ऑफिस यायचं आहे। तर इथं आल्यावर आपल्याला सर्वप्रथम नवीन आपली नोंदणी करायची आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर इथं क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल। रजिस्ट्रेशन पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आता खाली यायचं आहे। तर इथं आपल्याला आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार पूर्ण नाव टाकायचं आहे, जसं 10वीच्या मार्कशीटवर दिलेलं आहे। जर लग्न झालेल्या महिला असतील तर त्यांनीसुद्धा 10वीच्या मार्कशीटनुसार नाव इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर इथं तुमचा चालू मोबाईल नंबर, कन्फर्ममध्ये सुद्धा तुमचा चालू मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर ईमेल ID मध्ये आणि कन्फर्म ईमेलमध्ये तुमची ईमेल ID तेच 2दा तुम्हाला टाकायची आहे। तर डोमिसाईल सिलेक्ट केल्यानंतर समोर आता तुम्हाला कोणत्या विभागामध्ये तुमचा फॉर्म अप्लाय करायचा आहे ते विभागाचे नाव येतील। तर तुमची जागा पाहून घ्या आणि तुम्हाला जिथं अप्लाय करायचं आहे ते विभाग निवडून घ्या। त्याच्यानंतर तुमची कास्ट, तुमची जात कोणती कॅटेगरी आहे ते कॅटेगरी तर तुम्हाला निवडायची आहे। त्याच्यानंतर पोस्ट नेम इथं एकच नाव आहे सिक्युरिटी, तर हेच ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे। त्याच्यानंतर पोस्ट कोड ऑटोमॅटिक येईल। त्याच्यानंतर जनरेट OTP करायचा आहे। इथं क्लिक केल्यानंतर कॅप्चा ओपन होईल, ते कॅप्चा आपल्याला टाकायचा आहे। त्याच्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आता सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP आणि जो तुम्ही ईमेल ID टाकला त्या ईमेलवर एक OTP, तर इथं तुम्हाला 2 OTP टाकायचे आहे। OTP टाकल्यानंतर समोर व्हॅलिडेट बटन आहे, इथं आपल्याला क्लिक करून आपला OTP व्हॅलिडेट करायचा आहे। त्याच्यानंतर ईमेलवरला सुद्धा OTP टाकून व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा। आता दोन्ही OTP व्हॅलिडेट झाल्यानंतर खाली यायचं आहे। खाली एक डिक्लेरेशन दिलेलं आहे, ते डिक्लेरेशन एकदा वाचून घ्या आणि समोर एक ॲग्री बटन दिलेलं आहे, इथं आपल्याला राईट करायचं आहे। त्याच्यानंतर समोर जे कॅप्चा दिलेला बॉक्समध्ये हे बॉक्समधला कॅप्चा खाली टाकायचा आहे। त्याच्यानंतर खाली रिव्हेरीफाय बटन आहे, इथं क्लिक करायचं आहे। आता रिव्हेरीफाय बटनवर क्लिक केल्यानंतर आपली जी आपण माहिती वर टाईप केलेली आहे, जसं मोबाईल नंबर, नाव, ईमेल ॲड्रेस, आपलं डोमिसाईल, त्याच्यानंतर आपण ज्या विभागाला अप्लाय करावं तो विभाग, तुमची कास्ट कॅटेगरी आणि पोस्ट नेम तिथं आपल्याला दाखवाल, ते एकदा चेक करून घ्या। याच्यामध्ये जर दुरुस्ती असेल तर आताच बदल करून घ्या, वर जाऊन आपण बदल करू शकतो। आणि जर सगळं बरोबर असेल तर त्याच्यानंतर समोर हे बॉक्स दिलेला आहे, सर्व बॉक्स राईट करायचे आहे। त्याच्यानंतर खाली सबमिट बटन आहे, त्या सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आता एक प्रायव्हसी नोटीस इथं दिलेली आहे, ते नोटीस एकदा वाचून घ्या। त्याच्यानंतर खाली आय ॲग्री बटनावर क्लिक करा, त्याच्यानंतर ओके करा। आता आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे। रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक मेसेज आणि एक ईमेल येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला युजर नेम तुमचा आणि एक पासवर्ड दिला जाईल, तो पासवर्ड आणि युजर नेम सेव्ह करून ठेवा, ते तुम्हाला पुढे भविष्यामध्ये लागते। तर आता आपल्याला फॉर्म भरण्यासाठी बघा इथं गो टू ॲप्लिकेशन एक ऑप्शन दिलेला आहे, इथं क्लिक करून आता आपल्याला फॉर्म भरायचा आहे पूर्ण। तर इथं क्लिक करून घ्या। फॉर्म उघडल्यानंतर आता आपल्याला खाली यायचं आहे। आता खाली आल्यावर बघा आपल्याला ॲप्लिकेशन नंबर आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यानंतर पोस्ट नेम ते ऑटोमॅटिक येईल, पोस्ट कोड ऑटोमॅटिक येईल, कॅटेगरी
त्याच्यानंतर राज्य आणि आपण अप्लाय केलेला विभाग ऑटोमॅटिक येईल. आता आपल्याला समोरची माहिती भरायची आहे. तर इथं सर्वप्रथम आपला जेंडर निवडून घ्या, तुम्ही स्त्री आहे पुरुष आहे. त्याच्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकून घ्या. डेट ऑफ बर्थ तुमच्या 10वीच्या सणानुसार टाका, दुसरी टाकू नका. त्याच्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये इथं सिटिझन ऑफ इंडिया इथं आपल्याला ओके करायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता डू यू हॅव डोमिसाइल सर्टिफिकेट, तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का हे तुम्हाला यस करायचं आहे आणि तुमचा डोमिसाइल सर्टिफिकेट काढून घ्यायचा आहे तुमच्या राज्याचं. त्याच्यानंतर आता तुम्हाला तुमच्या विभागानुसार कोणती लँग्वेज तुम्हाला जसं मुंबई विभागामध्ये हे 3 दिलेले आहे, नागपूर विभागामध्ये याच्यामध्ये अजून आणखी उर्दू आणि पंजाबी ॲड आहे. तर तुम्हाला जे लँग्वेज येतात 10वीला तुमचे सब्जेक्ट वगैरे होतात ते लँग्वेज तुम्हाला निवडायचं आहे. त्याच्यानंतर खाली आपल्या कॅन्डिडेटचं फुल नेम ऑटोमॅटिक आलेलं आहे. आता आपल्याला इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे फादर नेममध्ये. त्याच्यानंतर समोर तुमच्या आईचं नाव टाकून घ्या, मदर्स नेम. त्याच्यानंतर मॅरिटल स्टेटस तुमचं लग्न झालेलं आहे की अनमॅरिड आहे किंवा इतर आहे ते निवडून घ्या. त्याच्यानंतर रिलिजन इथं तुमचा धर्म निवडून घ्या. आता त्याच्यानंतर बघा तुम्हाला या एक्झामच्या परीक्षेसाठी केंद्र निवडायचं आहे, तुम्हाला तिथं जाऊन एक्झाम द्यावी लागेल. तर इथं आपल्याला 5 ऑप्शन निवडायचे आहे. तर तुमच्या जे जवळ जिल्हे पडतात ते तुम्ही बघा इथे लिस्ट दिली आहे. तिथं राज्य सिलेक्ट करायचं आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये. त्याच्यानंतर त्या राज्यातील ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्र उपलब्ध आहे त्याची नाव आलेली आहे. तर आपल्याला 5 निवडायचे, तर 5 जिल्हे निवडून घ्या तुम्हाला जे जवळ पडते ते. आता एक्झाम सेंटर निवडल्यानंतर खाली या बघा तुम्ही माजी सैनिक आहात का. जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला इथं यस करायला लागेल आणि तुमची जॉईनिंग डिटेल द्यावी लागेल. नसेल तर सरळ नो करा. त्याच्यानंतर बघा स्पोर्ट पर्सन तुमच्याजवळ खेळाडूचं सर्टिफिकेट वगैरे असेल, तुम्ही खेळाडू असाल तर इथं यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. जर सर्टिफिकेट असेल तरच करा. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल एम्प्लॉय तुम्ही या डिपार्टमेंटचे कर्मचारी वगैरे आहे का, असेल तर यस करा, नाही तर नो करा. त्याच्यानंतर खाली 7 नेक्स्ट बटन आहे, तर क्लिक करून समोर या. आता तुमचा डेटा हे सेव्ह झालेला आहे. आता तुम्हाला ओके करायचं आहे आणि समोर जायचं आहे. त्याच्यानंतर बघा आता करस्पॉन्ड ॲड्रेस, तर इथं तुमचं चालू ॲड्रेस टाकून द्या, पूर्ण तुमचं गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, राज्याचं नाव. तर तुमचं आधार कार्डनुसार तुमचं पूर्ण पत्ता टाकून घ्या. आणि बघा जर तुमचा चालू पत्ता म्हणजेच करस्पॉन्ड ॲड्रेस आणि तुमचा परमनंट ॲड्रेस म्हणजे कायमचा पत्ता दोन्ही सारखे असेल तर यस करा. आणि जर वेगळे असेल तर तुम्ही अलग अलग टाकू शकता. जर सारखे असेल तर डायरेक्ट इथे यस करा, ऑटोमॅटिक घेऊन जाईल. आता पत्ता टाकल्यानंतर आता समोर खाली 7 नेक्स्ट बटन आहे, इथं क्लिक करून आता आपलं समोर जायचं आहे. आता आपल्याला आपली शैक्षणिक डिटेल द्यायची आहे. तर सर्वप्रथम बघा जे 10वीची डिटेल आहे हे टाकणं कंपल्सरी आहे. तर इथं आपल्याला 10वीची डिटेल टाकायची आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं बघा नेम ऑफ बोर्ड, तर इथं तुमच्या बोर्डाचं नाव टाकायचं आहे. जसं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं की तुमचं CBSE बोर्ड होतं किंवा इतर दुसरं बोर्ड होतं, हे तुमच्या मार्कशीटवर वगैरे लिहून असते. तर बोर्डाचं पूर्ण नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर मंथ अँड पासिंग इयर म्हणजे तर तुम्ही 10वी कोणत्या महिन्यामध्ये पास झालेली आहे आणि कोणत्या वर्षामध्ये ते तुमच्या मार्कशीटवर दिलेलं असते, ते बरोबर टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमच्या इथं इन्स्टिट्यूट नेम किंवा स्कूल नेम म्हणजे तुम्ही 10वी कुठे शिकलात त्या शाळेचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीला जे सब्जेक्ट होते ते सब्जेक्ट इथं टाकून घ्या. त्याच्यानंतर क्वालिफाईडमध्ये इथं तुम्हाला पास करायचं आहे. त्याच्यानंतर समोर जे आहे तुमची पासिंग जे पद्धत होती ते मार्काने होती की CGPA नव्हती, तर ते तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायचं आहे. तुमच्या मार्कशीटवर दिलेलं राहते, ठीक आहे. तर सरासरी पर्सेंटेज असते, खूप कमी जणांचं CGPA असते. ते तुमचं योग्य ऑप्शन तुमच्या मार्कशीटनुसार घेऊन घ्या. त्याच्यानंतर मार्क ऑब्टेन्स, तर तुमच्या मार्कशीटवर टोटल किती मार्कपैकी तुम्हाला किती मार्क पडलेले आहे ते टाकायचे आहे. जसं तुम्हाला 500 पैकी 400 मार्क पडलेले आहे इथं टाकायचे आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथं तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. तर तुमची 10वीची योग्य डिटेल टाकून घ्या. तर बघा याच्यानंतर आपल्याला 12वीची डिटेल खाली दाखवलेली आहे. फक्त 10वीपर्यंत शिकला असेल तर 1 टाकले तरी चालते. आणि जर तुम्ही 10वीपेक्षा जास्त शिकले असेल तर सर्व डिटेल तुमची टाकून घ्या. पण जर तुम्ही 10वीपेक्षा जास्त शिकले असेल 12वी आणि ग्रॅज्युएशन, ते सर्व डिटेल तुम्ही इथं टाकून घ्या. तर इथं जसं आपण 10वीची टाकली तसं त्याचप्रमाणे इथं 12वीची डिटेल टाकायची आहे. त्याच्यामध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये आहे नेम ऑफ बोर्ड, तुमचा 12वी कोणत्या बोर्डनं तुम्ही शिकला, महाराष्ट्र स्टेट बोर्डनं शिकला की CBSE किंवा अदर. त्याच्यानंतर 12वीचा पासिंग इयर टाकायचा आहे. त्याच्यानंतर 12वी कोणत्या शाळेत शिकला त्या शाळेचं नाव टाकायचं इन्स्टिट्यूटमध्ये. त्याच्यानंतर तुमचे 12वीचे सब्जेक्ट टाकायचे आहे. इथं क्वालिफाईडमध्ये तुम्हाला पास म्हणून करायचं आहे. त्याच्यानंतर इथं 12वीची मार्किंग पद्धत निवडायची आहे, पर्सेंट होतं की CGPA. त्याच्यानंतर 12वीमध्ये तुम्हाला किती मार्क पडले ते टाकायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही 12वीपेक्षा अजून जास्त शिकले असेल, डिग्री असेल तुमच्याकडे, तर इथं तुम्ही त्याचप्रमाणे डिग्रीची डिटेल टाकू शकता. जसं इथं डिग्रीचं नाव लिहायचं आहे, BA होतं, BCom, BSc किंवा इतर कोणती डिग्री असेल. त्याच्यानंतर स्पेशलायझेशनमध्ये सायन्स होतं की आर्ट्स होतं, कॉमर्स होतं, ब्रँचचं नाव लिहू शकता. त्याच्यानंतर तुमची डिग्री तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूटमधून पास झाला किंवा कॉलेजमधून किंवा युनिव्हर्सिटीमधून, तर तिन्हीपैकी कोणता एक ऑप्शन तुम्ही टाकू शकता, एक तर कॉलेजचा किंवा इन्स्टिट्यूटचा किंवा युनिव्हर्सिटीचा. त्याचप्रमाणे आता तुमच्या इन्स्टिट्यूटचं इथं सिटी लिहायची आहे, कोणत्या गावामध्ये होतं तुमचं इन्स्टिट्यूट वगैरे किंवा युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर इथं राज्य निवडायचं आहे. त्याच्यानंतर तुमची डिग्री तुम्ही कधी पास केलेली आहे त्याचं पासिंग डेट आणि मंथ लिहायचं आहे, तर म्हणजे त्याचं इयर आणि मंथ लिहायचं आहे. त्याच्यानंतर क्वालिफाईड डिटेल लिहायची आहे. त्याच्यानंतर तुमचे मार्किंग पद्धत डिग्रीची कोणती होती, पर्सेंटेज की CGPA ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क पडले होते कितीपैकी ते टाकायचं आहे.
जर तुम्ही एक्स्ट्रा शिकले असेल तर टाका, जर 10वी फक्त शिकलेली असाल तर फक्त एकच डिटेल टाकायची आहे, बाकी सोडून देऊ शकता. त्याच्यानंतर आता तुम्हाला खाली यायचं आहे. आता बघा याच्यानंतर एक्सप्लेन डिटेल विचारलेला आहे, तुम्हाला या फील्डचा कोणता कामाचा अनुभव आहे का. जर तुम्ही या फील्डमध्ये काम केलं असेल तरच इथे येस करा, नाही केलं असेल तर नो करा. त्याच्यानंतर बघा तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या लँग्वेजचं नॉलेज आहे का ते विचारलेलं आहे, तर इथं तुम्हाला येस करायचं आहे. तर याच्या व्यतिरिक्त बघा एक मराठी लँग्वेज सुद्धा आहे आपल्या इकडं आणि एक उर्दू आहे, तर ते लँग्वेज टाकून घ्या. त्याच्यानंतर बघा वर्किंग एक्सपिरियन्स आहे का तुम्हाला, तुमच्याकडे इतर असेल तर टाका, नंतर नो केलं तरी चालते. त्याच्यानंतर खाली सेव्ह नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं ओके करायचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. तर डॉक्युमेंट्समध्ये आपल्याला 3 डॉक्युमेंट द्यायचे बघा. त्यामध्ये तुमचा एक फोटो पाहिजे, पासपोर्ट फोटो, त्याच्यानंतर एक तुमचे सिग्नेचर आणि तुमच्या राज्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. तर सर्वप्रथम आता फोटो अपलोड करण्यासाठी इथं समोर ऑप्शन दिलेला आहे क्लिक हिअर टू अपलोड, इथे क्लिक करायचं आपल्याला. त्याच्यानंतर बघा आता फोटो तुमची कशी पाहिजे इथे एकदा वाचून घ्या. तर त्याच्यामध्ये बघा तुमचा फोटो हा व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे. फोटोची जी साईज आहे ते 100 ते 200 KB मधात पाहिजे. त्याच्यानंतर फोटो तुमची JPG फॉर्मॅटमध्ये असली पाहिजे. त्याच्यानंतर त्याची DPI 200 मध्ये कमीत कमी असलं पाहिजे. तर व्हाईट बॅकग्राऊंडचा फोटो अपलोड करा, मोबाईलमधून तुम्ही स्कॅन करून सुद्धा करू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला अपलोड करण्यासाठी तर ड्रॉप फाईलवर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलची गॅलरी किंवा तुम्ही कम्प्युटरमधून भरत असाल तर त्याची गॅलरी ओपन होईल. तर तुमचा फोटो जिथं सेव्ह आहे तिथं जायचा आहे. तर तुमचा फोटो सिलेक्ट करून अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला हे बॉक्स क्लोज करायचा आहे आणि आता खाली आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा, क्लिक हिअर टू अपलोडवर. आता याचप्रमाणे आपल्याला आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर त्यासाठी बघा सिग्नेचरची साईज हे तुमची 80 ते 150 KB मध्ये असायला पाहिजे. तर इथे क्लिक करून तुमची सिग्नेचर अपलोड करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला आता पुन्हा क्लोज करून आता आपला डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच आदिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. तर इथे क्लिक करून तुमचं आदिवासी प्रमाणपत्र अपलोड करून घ्या. आता डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. आता खाली आल्यावर बघा आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर पेमेंटसाठी बघा इथं एकच मोड आहे ऑनलाईन मेड, तर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करावी लागेल. तर ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर खाली डिक्लेरेशन दिलेले आहे, हे डिक्लेरेशन पूर्ण वाचून घ्या. वाचल्यानंतर समोर जे राईट बटन आहे त्याला टिक करा. त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यावर इथं कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकल्यानंतर बघा इथं सेंटरमध्ये ऑप्शन आहे प्रिव्ह्यू. तर एकदा तुमचा फॉर्म आधी प्रिव्ह्यू करून घ्या, त्याच्यानंतर सबमिट करा, आधी सबमिट करू नका. तर प्रिव्ह्यू बटनावर क्लिक केल्यानंतर आपण जे माहिती फॉर्ममध्ये भरलेली आहे ते पूर्ण माहिती ओपन होईल. हे पूर्ण माहिती एकदा बारकाईने चेक करून घ्या. जर यामध्ये काही बदल असेल तर इथं ओके केल्यानंतर हे क्लोज होईल. त्याच्यानंतर इथून बघा बॅक बटन दिलेलं आहे. तर बॅक बटनमध्ये जाऊन आपण ते सगळं जे आपल्या अजून चुकी झाली आहे ते दुरुस्त करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट करून पुन्हा या पेजवर यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. आता सबमिट बटनावर क्लिक करायच्या आधी बघा आपल्याला पुन्हा एकदा या फोटोच्या याच्यावर जायचं आहे. तर इथं बघा व्ह्यू फोटो अपलोडेड आहे, तिथे क्लिक करून एकदा आपली फोटो पाहून घ्यायची आहे. त्याच्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होत नाही. तर फोटो साईन आणि डॉक्युमेंट एकदा व्ह्यूवर क्लिक करून पाहून घ्या. तर पहा इथं समोर व्ह्यू बटन दिलेलं आहे, इथं घेऊन एकदा डॉक्युमेंट चेक करून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा खाली या आणि त्याच्यानंतर मग आता सबमिट बटनावर क्लिक करा. आता इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन एकदा वाचून घ्या. त्याच्यानंतर खाली आय ॲग्री बटन आहे, इथं क्लिक करा. पहा आता आपलं पेमेंट गेटवे ओपन झालेलं आहे. तर इथं तुम्ही तुमच्याकडे नेट बँकिंग असेल तर तुम्ही नेट बँकिंगला पेमेंट करू शकता. क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड आहे तर ते सुद्धा ऑप्शन आहेत. किंवा नसेल तर तुम्ही फोनपेवरून UPI करू शकता. तर इथं 3 नंबरचा ऑप्शन बघा UPI म्हणून, इथून थोडं सोपं जाते. तर इथून तुमची पेमेंट करून घ्या. इथं UPIवर क्लिक केल्यावर आपलं पेमेंट गेटवे ओपन होईल. याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा खाली तर QR कोड. तर हा QR कोडवरून सुद्धा तुम्ही स्कॅन करून तुमची पेमेंट करू शकता. तर हा QR कोड स्कॅन करून तुमची पेमेंट करून घ्या. तर आता पेमेंट झाल्यानंतर ज्यांचा फॉर्म लॉगआउट झाला तर त्यांना लॉग इन पुन्हा करायची आहे. ज्यांचा लॉगआउट नाही झाला त्यांना लॉग इन करायची गरज नाही. ज्यांचा लॉगआउट झाला त्यांनीच हे लॉग इन करायची आहे. पुन्हा आपल्याला लॉग इन ओपन करायची आपली. तर लॉग इन करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आलेला असेल बघा किंवा ईमेल असेल, ते युजरनेम आणि पासवर्ड इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा टाकून पुन्हा लॉग इन करायचं आहे. तर आता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला प्रिंटचा ऑप्शन येईल. इथं राईट साईडला बघा इथं प्रिंटचा ऑप्शन आहे. तर इथं क्लिक करून तुम्हाला तुमची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ही प्रिंट तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही जे युजरनेम आणि पासवर्ड आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला सांभाळून ठेवायचं आहे. तर या प्रकारे तुमचा हा फॉर्म पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इरशाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.